गंगामय हॉस्पिटल इथं अग्निशामक दलाच्या वतीनं मॉकड्रिल घेण्यात आलं। आग नियंत्रणात आणण्यासाठीची प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली। दुर्घटनांचे प्रसंग काही सांगून येत नाहीत, त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो। आगीच्या घटनेवेळी कोणती खबरदारी घ्यायची, कुठली उपाययोजना करायची आणि कशा पद्धतीनं आगीवर नियंत्रण मिळवायचं, जखमींना रुग्णांना कसं बाहेर काढायचं या संदर्भात हे मॉकड्रिल घेण्यात आलं। अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला। अग्निशामक विभागाचे प्रमुख केदार आवटे यांनी मॉकड्रिल विषयी अधिक माहिती दिली। प्रत्यक्षात फायर झालेला आहे, त्याच्यामध्ये अशा वेळेला पेशंटला आपण कसं खाली आणायचं सुरक्षितपणे, नुसतं आणून चालत नाही तर त्यांचा जीव देखील त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो। त्याच्यामध्ये तर त्यांना सुरक्षितपणे कुठल्याही प्रकारची अडचण न येता या ठिकाणी त्यांना बाहेर घेऊन त्यांच्या स्टाफकडून आपण त्यांना हे केलेलं आहे। त्याच्यामध्ये प्लस त्यांची जी फायर फायटिंग टीम आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी फायर फायटिंग देखील वर हॉस्पिटलमध्ये त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्याचबरोबर सर्च अँड रेस्क्यू टीम जी होती त्यांनी देखील बघितलं आतमध्ये पेशंट्स वगैरे कोणी आहेत का, त्याच्यामध्ये त्याचं देखील त्यांनी व्यवस्थित हे केलेलं आहे। त्याचबरोबर ह्या हॉस्पिटलमध्ये जे फायर फायटिंग सक्षम अशी यंत्रणा आहे त्याचं देखील आपण प्रॅक्टिकल करून त्याच्यामध्ये फायर सिलेंडर्स त्यांना फोडाल आपण लावून त्या ठिकाणी की त्याच्यामध्ये काय अडचणी येतात, त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण फायर फायटिंग केलं पाहिजे हे प्रत्यक्षात आपण फायर करून त्याचं ट्रेनिंग या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि पूर्ण स्टाफने अति इंटरेस्ट घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। सेफ्टी अधिकारी कोरे, राहुल दवळे, वैभव जाधव, डॉक्टर काझी, संदेश मेहत्रे, अविनाश मुळीक आदींनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले। दूर यायला लागलं तर तो पळून जाऊ शकत नाही सोडून त्याच्यामध्ये। तर हे जे आहे ह्याला म्हणजे स्प्रे करायचं, स्प्रे केलं म्हणजे काय होतंय त्याला संरक्षण मिळालं, आगीपासून धुरापासून संरक्षण मिळालं, तिथंच तो थांबला आणि हवेची दिशा बदलली की परत जेट केला आणि परत आगीवर मारा चालू केला।